नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आषाढ महिन्यात आपण ह्या 10 ते 15 दिवस आणि खुसखुशीत ह्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. त्यासाठी आपण इथं सर्वात आधी गूळ घेणार आहे. तर इथं मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि आपल्याला आणखी थोडं म्हणजे 1.25 वाटी गूळ घ्यायचा आहे. ज्या वाटीनं आपण गूळ मोजून घेतला आहे त्याच वाटीनं आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे. तर इथं मी 1 वाटी अशी फुल भरून पाणी घेणार आहे. इथं मी 1.25 वाटी गूळसाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला हे पाणी या गुळामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गूळ छान असा आपल्याला इथं वितळून घ्यायचा आहे. तर गूळ आपल्याला इथं फक्त वितळून घ्यायचा आहे. आपल्याला याची पाक अजिबात करायची नाही. तर बघू शकता या पद्धतीनं मी इथं गूळ सर्व वितळून घेतलेला आहे आणि आपण हे पाणी आता थंड करून घेऊया. तर या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा घ्या, म्हणजे पाण्याला उकळी येऊ देऊ नका. इथं दोन्ही प्लेट सारखेच आहे. ज्या वाटीनं आपण गूळ मोजून घेतलेला आहे, पाणी मोजून घेतलेलं आहे, त्याच वाटीनं आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे. तर इथं मी गव्हाचं पीठ घेत आहे. तर आपण जे पोळ्या बनवतो तेच पीठ मी इथं घेतलेलं आहे. तर 1 वाटी घेतली, आणखी 1 वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे असं 2.5 वाट्या आपण इथं पीठ घेणार आहे. इथं आपल्या गोड पुऱ्या ठिसूर आणि खुसखुशीत होण्यासाठी आपण इथं पीठ बनवून घेणार आहोत. तर इथं मी डाळ घेतलेली आहे आणि तांदूळ. तर आपली डाळ थोडी जास्त आहे. डाळीपेक्षा थोडे कमी तांदूळ घ्यायचे आहे. यामुळे काय होतं, आपली पुरी जी आहे ती खुसखुशीत होती आणि एकदम अशी ठिसूर होती आणि आपली पुरी 10 ते 15 दिवस खराबसुद्धा होत नाही. तर याचं मी बारीक पीठ करून घेतलेलं आहे मिक्सरला. तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ किंवा मग बेसन पीठ असेल तेही टाकलं तर चालेल, पण ते खूप बारीक असतं. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने जर बनवलं ना तर तुमची पुरी एकदम अशी खुसखुशीत आणि ठिसूर होणार. इथं हे पीठ आपली अर्धी वाटी भरलेलं आहे. इथं आपण 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं अर्धी वाटी आपण हे मिक्स पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी तीळ टाकून घेतलेली आहे. तर एकूण आपल्या 3 वाट्या पीठ झालेलं आहे. गोड पदार्थ आहे म्हणून थोडंसं मी इथं मीठ घेतलेलं आहे, म्हणजे चव छान येते पुऱ्यांची. तर हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. तर आपल्या एकूण हे 3 वाट्या पीठ झालेलं आहे. त्यासाठी मी इथं 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे. इथं मी मोहनसाठी तेल घेतलेलं आहे. छान असं गरम करून घेतलेलं आहे, एकदम असं कडकडीत. आणि मी हे 3 वाट्यासाठी 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. ज्या कॅनमध्ये आपल्या ज्या पळ्या असतात ना त्याच पळीनं मी इथं मोजून घेतलेलं आहे. तेल इथं सर्वात आधी आपल्याला चम्मचने असं मिक्स करून घ्यायचं आहे, नाही तर मग आपल्या हाताला चटका बसू शकतो. त्यानंतरच मी इथं थंड झाल्यावर थोडंसं कोमट हाताने आता मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघू शकता असा थोडासा मुटका होत आहे, म्हणजे आपल्या पिठाला व्यवस्थित असं तेल लागलेलं आहे. छान हे तेल असं पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पुरी एकदम खुसखुशीत होते. इथं आपल्या गुळाचं पाणी थंड झालेलं आहे. थंड झाल्यावरच आपल्याला हे पिठामध्ये टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पाणी थोडं थोडं टाकूनच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. खूप असं सैलसर करायचं नाही. आपल्याला हे पीठ थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्या पुऱ्याचा आकार आणि पुऱ्या पण छान लाटल्या जातात. तर हे बघा मी थोडं थोडं पाणी टाकूनच इथं पीठ मिक्स करून घेत आहे. आपलं पाणी शिल्लक राहिलं तरीही चालेल, पण यामध्ये पीठ मिक्स करू नका, कारण की आपण यामध्ये खुसखुशीत होण्यासाठी आपण पीठ टाकलेलं आहे आणि मोहनसुद्धा टाकलेलं आहे. इथं गुळाचं पाणी थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे, कारण की आपण थोडासा शिल्लकच गूळ घेतलेला आहे. थोडं शिल्लक राहिलं तरीही चालेल, पण पीठ तुम्ही यामध्ये मिक्स करू नका. तर हे बघा छान असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आणि मी इथं 10 मिनटं पीठ असंच ठेवून दिलेलं होतं. तर पीठ छान भिजलेलं आहे आपलं. इथं मी एक हुंडा काढून घेतलेला आहे. तर आपल्याला याचीवाली मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला पुऱ्या पण छान अशा प्लेटच्या साहाय्याने काढून घेता येईल. तर इथं मी व्यवस्थित अशी पोळी लाटून घेत आहे. इथं आपल्याला पोळी थोडीशी पातळच लाटून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या पण अशा खुसखुशीत आणि थोड्याशा कुरकुरीत होतील.
बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी इथं पोळी लाटून घेतलेली आहे। तर आपण आता याच्या प्लेटच्या साहाय्याने आपण इथं पुऱ्या काढून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आकाराने छोटी मोठी पुरी बनवू शकता। तर इथं मी मध्यम आकाराच्याच पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे। तर इथं आपल्या साधारण इथं 3 पुऱ्या झालेल्या आहे। तर बघू शकता तुम्ही इथं आपण एकदम अशा मध्यम आकाराच्या 3 पुऱ्या इथं एका पोळीमध्ये मी काढून घेतलेल्या आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने पुरी बनवू शकता। तरी आपण आता ह्या साईडचं पीठ कडाकडाचं पीठ काढून घेऊया। सर्व पीठ काढून घेतल्यानंतर आपल्या पुऱ्या एकदम अशा अलगद निघतात। तर इथं मी सर्व पुऱ्या आता अशाच बनवून घेणार आहे। तर आपण पिठामध्ये तीळ टाकल्यामुळे बघू शकता किती छान तीळ दिसत आहे। थोडीशी वरूनही लावली तरीही चालते। तर इथं मी आणखी एक पोळी लाटून घेतलेली आहे। तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पण मी इथं पुरी बनवून दाखवत आहे। तर इथं मी छोटीशी प्लेट घेतलेली आहे मध्यम आकाराची। तर इथं सर्वात आधी आपण ह्या पोळीला गोल आकार देऊन घेऊया। तर ह्या पद्धतीने इथं मी कट करून घेतलेली आहे आणि साईडची जी पोळी आहे ती मी काढून घेत आहे। पुऱ्या बनवण्याची ही एक सोपी पद्धत आहे। तर इथं मी मोठी थोडीशी पोळी बनवून घेतलेली आहे। त्यातून मी इथं छोट्या आकाराची पोळी बनवून घेतलेली आहे आणि आता आपण इथं चाकूने असं कट करून घेऊया। तर मध्यम आकाराच्या इथं आपल्या 4 पुऱ्या तयार झालेल्या आहे। बघू शकता तुम्ही सगळ्यात सोपी पद्धत आणि ह्या पुऱ्या एकदम झटपट बनल्या जातात। एका पोळीमध्ये 4 पुऱ्या बनल्या जातात आणि तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते पुरी बनवण्याची। तर इथं मी छोटासा हुंडा घेतलेला आहे। तो पण आपण आता इथं लाटून घेऊया। तर आपल्याला खूप जास्त लाटायचं नाही आणि आपण याची एकच पुरी काढून घेणार आहोत त्यासाठी। तर इथं मी तीच प्लेट मी घेतलेली आहे इथं आणि त्यानेच मी आता गोल गोल फिरून ही पुरी साईडची काढून घेत आहे पीठ आणि आपल्याला इथं एक छोटीशी पुरी तयार होते। तर आपण सिंगल अशा पुऱ्यासुद्धा बनवू शकतो। तुम्हाला जी पद्धत आवडली ती तुम्ही बनवू शकता। तर इथं मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे। आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा। इथं आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर इथं मी एक पुरी मी इथं टाकून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही आपल्याला असं फुल गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या नाही। तर मध्यम गॅसवरच ह्या पुऱ्या आपल्याला एक करून अशी तळून घ्यायची आहे। तर गूळ टाकल्यामुळे आपल्या पुरीला लगेच कलर येतो, त्यामुळे आपल्याला हे मध्यम गॅस करूनच या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। इथं आपल्या पुरीचा छान असा कलर आता बदललेला आहे। तर बघू शकता तुम्ही या पद्धतीनेच आपल्याला इथं पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। खूप जास्त डार्क रंग नाही करायचा। तर आपण आता पुरी काढून घेऊया। तर हे बघा किती छान पुरी आपली इथं तळून झालेली आहे। आणखी एक पुरी तुम्हाला मी इथं तळून दाखवत आहे। तर ती पण त्याच पद्धतीने तळून घ्यायची आहे। फुल गॅस करू नका, मध्यम गॅसवरच ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। म्हणजे छान अशा आतमधून आपल्या ह्या पुऱ्या तळल्या जातात। आतमधून पुऱ्या कच्च्या राहत नाही। हे बघा ही पण पुरी आपली तळून झालेली आहे आणि इथं मी काढून घेत आहे। तर ह्याच पद्धतीनं आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। तर तुम्हाला आणखी एक पुरी तळून दाखवत आहे। तर ती पण अशी या पद्धतीनेच तळून घेतलेली आहे। एकदम आपल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहे। बघू शकता तुम्ही एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने पुऱ्या बनवून बघा, खरंच खूप छान होतात। माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बघू शकता इथं आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे आणि एकदम अशा ठिसूळ आणि खुसखुशीत पुऱ्या आपल्या झालेल्या आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। आषाढ महिना चालू आहे तर ह्या पुऱ्या नक्कीच बनवून खा।